काय उभे राहतात यार.
जितलो भी काठच्या वाटवरी दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी या मातीनं दिलंय बळ लढण्याला अन भिडण्याला देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीतही केली आशीर्वाद बाबांचा अन आईची हाय पुण्याई आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे तुमचा आशीर्वाद मोलाची ही साथ उभा आज मी रानात अगदी सन्मानात शक्ती तू राही कला प्राणाहून प्रिय मला नटेश्वर सांभाळितो साक्षात नेहमी भला ही कला आज सादर करतो तुमचीच कृपा ही ज्ञानी रणे नम्र होऊन गातो गाणी ही माझीच न्यारी ही शब्द सुमने मी वाहतो तुमचे हे गोडवे गातो रसिका तुम्हा वंदितो पूजितो मन मंदिरी रसिका तुम्हा वंदितो पूजितो मन मंदिरी सुस्वागतम 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 या सृष्टीचा करता तो कविता बापांचे गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो रंगभूमी ही रंगदेवता या नटेश्वराला अभिवादन करतो माझ्या गावची गावदेवी आणि माझ्या आदिष्टी देवी आई माझी अंतराळ देवी तुळसबागेने आई माझी बहीण भवानीच्या चरणी नतमस्तक होतो या मुंबईची रखवाले आहे माझी मुंबादेवी विरार ते चर्चगेटच्या प्रवासामध्ये आपल्या भक्ताला सुखरूप असा बाहेर घरी नेऊन सोडणारी आई माझी जीवदानी तिच्या चरणी नतमस्तक होतो आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ब्राह्मण प्रतिपालक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा राष्ट्रमाता आई जिजाऊ मानमाईच्या चरणी मानाची मानवंदना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाची मानवंदना संत तुकाराम महाराज शहाजी राजे धर्मरक्षक राजे संभाजी राजे यांना मानाचा मुजरा करतो या देशाला या महाराष्ट्र संस्कृतीला ज्याने संस्कृतीचं वळण दिलं अशा सर्व साधू संत ऋषी मुनी यांच्या चरणी नतमस्तक होतो रसिको एक थोर व्यक्ती जिनं तुमच्या आणि माझ्या या आपल्या साऱ्यांच्या हृदयामध्ये हिंदू हृदय सम्राट हे नाव मोठ्या आपुलकीनं आणि मोठ्या भावनेनं तोडलं ते म्हणजे तुमचे आणि माझे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा आज रसिको आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण आणि कोकणामध्ये अवगत असलेल्या निरनिराळ्या कला आहेत नमन आहे भारूड आहे अति भजनाच्या डबल वाऱ्या आहेत आणि त्यातीलच ही एक कला अर्थातच कोकणचा शब्द
तुरा आत्ताचा कलगी तुरा या ठिकाणी सादर होत आहे. सर्वप्रथम आज आपल्या सर्वांचं लोकप्रिय आणि लाडकं असं मंडळ कुणबी समाज मालाड कांदिवली संघटना यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा आपण सर्वांनी अभिनंदन करूया. एखादा मंडळ, एखादी संस्था, एखादी संघटना जेव्हा वर्षानुवर्षे कार्यरत ठेवावी लागते तेव्हा त्या संस्थेचा जो पाया असतो तो पाया म्हणजे या संस्थेचा प्रत्येक सदस्य. मग ते संस्थेचे किती पदाधिकारी असले तरी ते हे कुटुंब आहे आणि आपल्या कुटुंबाला अगदी परिवाराप्रमाणे हा रथ अगदी सुरळीतपणे हा चालू आहे असे या मंडळाचे, या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय मनोजी मांडवकर साहेबांना मी मानाचा मुजरा करतो. सचिव चंद्रकांतजी आंबेडे साहेब, त्याचप्रमाणे खजिनदार संजयजी कदम साहेब आणि इतर सर्व पुरुष पदाधिकारी यांच्या चरणाची धूळ माझ्या मस्तकी लावतो आणि त्यांना मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे महिला मंडळ देखील पुढे कमी नाहीये, बरोबर की नाही? जसं घरात बाबांना आईची साथ आहे, दादाला बहिणीची साथ आहे, नवऱ्याला आपली बायकोची साथ आहे, तसेच प्रत्येक मंडळामध्ये जसे पुरुष पदाधिकारी आहेत महिलांचा देखील तितका समावेश फार मोठ्या पद्धतीचा आहे. आणि म्हणून या महिला मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय अंकिताताई चिपटे यांना मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे सचिव सुजाताताई बाईत, खजिनदार सुनीताताई दळवी आणि इतर सर्व महिला मंडळ मायमाऊलींना आम्ही मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो. तत्पूर्वी आज ज्यांच्या आशीर्वादाने गेली कित्येक वर्षे रंगमंचावर मी उभा आहे असे माझे ढोलकीपटू आदरणीय भरतजी गाडेकर माऊली यांना मी मानाचा मुजरा करतो. माझे गुरुवर्य सन्मान्य सुधाकरजी तोरसकर बुवा, माझे मामा प्रकाश चाचे, गावी कोकणात कुठेही कार्यक्रम असले की त्याच्या जीवावर मी कार्यक्रम करतो. आज खास लांजावणे कार्यक्रमासाठी आलेला आहे आमचा दादा प्रशांत भिंद्रे या ठिकाणी आलेला आहे, त्याला मानाचा मुजरा करतो. माझे मोठे बंधू, जेव्हापासून या नाचामध्ये मी प्रवेश केला, एंट्री मारली, तेव्हापासून माझ्यासोबत जे आहेत आमचे महेशदा शिर्के, उत्तम असे भजन गातात. त्याचप्रमाणे जयेशदा ठुकरूल आपल्या मालाडचे रहिवासी, जयदीपदा वी आणि ज्यांनी सुंदर असं नृत्य आपल्या सर्वांसमोर सादर केलं असे आमची मैत्री नृत्य कला पथक ज्यांनी सादर केलेली कला आवडली असेल तर टाळ्या वाजवून त्यांना आपण आशीर्वाद द्या अशी मी अपेक्षा करतो. आमचे ढोलकीपटू सुशांतदा केमळे, कीबोर्ड मास्टर विक्रमदादा चांदिवडे, ऑक्टोपॅड मास्टर आमचे अंकितदा, त्याचप्रमाणे बेंजो मास्टर अमोलदादा नाणीसकर आणि सर्व मंडळी घेऊन आज या ठिकाणी थोडक्यात का होईना आपल्या सर्वांचं मनोरंजन होणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रतिस्पर्धी शाहीर माझे मित्र दिनेशजी मोरे बुवा यांना आणि संपूर्ण त्यांच्या नाच मंडळाला मी मानाचा मुजरा करतो आणि नियमावलीप्रमाणे बुवाला विनंती करतो की आपण प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी घ्यायचं आहे. अगदी रामाला लक्ष्मणाची साथ आहे तसंच आमच्या दिनेश मोरे बुवांना राहुल दादाची साथ आहे का? जोरदार टाळ्या वाजूया. आपल्या मालाडचे त्या ठिकाणी रहिवासी आहेत, मी त्यांना मानाचा मुजरा करतो आणि संपूर्ण बारीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. बोला गणपती बाप्पा.
विश्वाचा धनी या विश्वाचा धनी देवा मी तुलाच पाहतो हृदयात माझ्या प्रथम मी आधी तुलाच पूजितो की शुभादिनी शुभारंभी तुझेच नाम स्मरितो आणि ही वेळी वाकडी कला गणेश देवा तुझ्याच चरणी ठेवून या गीत गायनाला सुरुवात करतो बघा की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हे हिंदवी स्वराज्य स्थापन झालेच नसते की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हे हिंदवी स्वराज्य स्थापन झालेच नसते आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर नसते तर हे संविधान कोणी लिहिलेच नसते की या देशाचे नौजवान त्या सीमेवर लढले नसते तर देशाला स्वातंत्र्य मिळालेच नसते बाबा बरोबर आहे की नाही की या देशाचे नौजवान त्या सीमेवर लढले नसते तर या देशाला स्वातंत्र्य मिळालेच नसते आणि माझे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर अहो तुमच्या आणि माझ्या घरात हे देवधर्म राहिले नसते सांगायला आनंद होईल की अगदी जोडधंदा केला या मुंबई नगरीमध्ये येऊन आणि आज हजारोंच्या संख्येने मुला मुलींना जे या मुंबई नगरीमध्येच नव्हे तर अगदी बँगलोर पुण्यासाठी म्हणा किंवा गोवा राज्यामध्ये ज्यांनी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आणि ज्याचा जन्म या माझ्या कुणबी समाजातच झाला असे आदरणीय सत्यवंत आपटे सर या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहेत. त्यांना कार्यक्रम झाला की भेटतो एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपल्या सत्यवंत आपटे सरांसाठी. आज या ठिकाणी सर्वप्रथम हे आजचे गीत कलाकार हा ज्यांच्यामुळे उभा आहे ते दैवत म्हणजे रसिकराज दैवत यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. लक्ष असू द्या. तुमची साथ आज या रणात मोलाची आहे खरी. तुमची साथ आज या रणात रसिका मोजरा चरणावरी हा तुमच्या मोजरा
मुक्काम पोस्ट कोळी तालुका लहानसा जिल्हा रत्नागिरी गाव देवी आई माझी आदिष्टी आणि माया शिवशक्ती अखंड सदालाल घराण्याचा गुरुवारी सुधाकर कुल संतोषी शिवछत्रपती शिवाजी गणपती बाप्पा या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री मनोहरजी मांडवकर साहेब यांच्याकडून उत्कृष्ट गायन आणि सादरीकरण यांच्यासाठी 251 रुपयाचा देवांचा राजा गणा तू माझ्या या छोट्याशा हृदयात बसलास तू अरे देवांचा राजा गणा तू माझ्या या छोट्याशा हृदयात बसलास तू अरे गणपती बाप्पा आय लव्ह यू अरे येणारे लवकर आय मिस यू गणपती बाप्पा आय लव्ह यू गणपती बाप्पा आय लव्ह यू येणारे लवकर आय मिस यू गणपती बाप्पा आय लव्ह यू येणारे लवकर आय मिस यू गणपती बाप्पा आय लव्ह यू येणारे लवकर आय मिस यू आईच्या नवसाला पावलं बाबाच्या केला धावला आईच्या नवसाला पावलं तू बाबाच्या केला धावलं तू देवाचा राजा गणा तू माझ्या छोट्याशा हृदयात बसलास तू गणपती बाप्पा आय लव्ह यू येणारे लवकर आय मिस यू गणपती बाप्पा आय लव्ह यू येणारे लवकर आय मिस यू या ठिकाणी ज्यांचा उल्लेख मी मगाशी सुरुवातीला कार्यक्रम झाला तेव्हा केला असे आपल्या कुंडी धन्यवाद साहेब आणि आजच्या बारीचा गण या ठिकाणी सादर करतोय लक्ष असू द्या की तुझ्या भक्तीचा झरा सदैव असाच वाहू दे हे देवा गणेशा की तुझ्या भक्तीचा झरा सदैव असाच वाहू दे
आजच्या वारीचा गण सादर करतोय. लक्ष असू द्या. हर्ष होई मना हे गण तुझ्या भेटाया बोल्या भक्तजना तू नाचत ये छनछना हे गण तुझ्या भेटाया बोल्या भक्तजना तू नाचत ये छनछना.
वेळ आपल्या दोघांसाठी ही लाभदायक आहे असं मला वाटतंय. 2 वर्षापूर्वी देखील मालाडमध्येच आपली भेट झाली, आज देखील मालाडमध्येच भेट होत आहे. आणि वर्षातून त्या परमेश्वराची कृपा, त्या नटेश्वराची, त्या रंगदेवतेचे आशीर्वाद आहेत. वर्षातून कमीत कमी 3-4 कार्यक्रम मला मालाडमध्ये भेटतात. त्याबद्दल संपूर्ण मालाडवासीयांचे पुन्हा एकदा मी शरण माझ्या नतमस्तकी लावतो. आणि या ठिकाणी काय म्हणत आहे, गवळण सादर होत आहे. हल्लीचे शक्तीप्रचे कार्यक्रम आपण सर्वजण पाहत आहोत. प्रत्येक कलाकार हा आपापल्या पद्धतीने रंगदेवतेची सेवा कशा पद्धतीने उत्कृष्ट दर्जा देत जाईल हे पाहत असतात. आणि तसाच प्रयत्न या ठिकाणी होत आहे. काही जण दादा सुरुवातीचा आवाज ठेवा, मी आपले आभार व्यक्त करतो, कारण आवाजामध्ये जरा देखील 19-20 झाले नाही. मी तुम्हाला मानाचा मुजरा करतो. सुंदर या ठिकाणी उत्कृष्ट आपण साऊंड दिलेला आहे. जसं गाण्यामध्ये म्हटलं की तू दिलेला नैनाने देवा दुसऱ्याचे भले होताना पाहू दे, असंच भलं माझ्या साऊंडवाल्या दादाचा होताना पाहू दे आणि त्यांना कार्यक्रम भेटू दे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय, लक्ष असू द्या. बोरे बाबा चला, स्तवन गाणं झालेलं आहे, आता गवळणीकडे वळतो. लक्ष असू द्या. करत बसतो हा नेहमी दादागिरी. हे मामा, मी गाताना तू माझ्याकडे बघू नकोस. हा माझा सख्खा मामा आहे. माझ्याकडे लग्न होईपर्यंत जेवढा बघायचं तू बघितलंयस. तू गाताना माझ्याकडे बघू नकोस. हा हे बघताय ते नाही झाले, तू बघू नकोस. बोले बुवा की नंदाचा हरी हा लबाड भारी, की उभा राहून नाक्यावरी करत बसतो हा नेहमी दादागिरी. की दिसाया साधा भोळा, की दिसाया साधा भोळा, पण दुसरीकडे हा बघतोय पोरी. आमचा बुवा नाही, मी गाण्याला म्हणतोय की दिसाया साधा भोळा, पण दुसरीकडे बघतोय हा पोरी. पण आज याची उतरवीन मस्ती मी सारी. ही गवळण राधा बघा कशी याला पडते या भारी. अरे बाबा तू शिटीच मारू नकोस रे, जीव माझा धडधडतोय. आणि म्हणून आजचा या ठिकाणी गवळणीचा विषय आहे. या गवळणी आपापसामध्ये काय म्हणतात, लक्ष असू द्या. विषय बघा कसा आहे, विषय पहिला समजून घ्या मोरे बुवा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय म्हणतोय, चला पोरीनो बाजार जाऊ, चला पोरीनो बाजार जाऊ, पाठी नका ग कोणीच राहू. काय म्हणते गवळण, अगं चला पोरीनो बाजार जाऊ, पाठी नका ग कोणीच राहू. टोळी घेऊन लुटे तो रडवा. ही गवळण म्हणते, अगं टोळी घेऊन लुटेल तो रडवा. नंदाचा तो हरी उभा
पोरीनो धरून पाडवा या चोरट्याला पोरीनो धरून पाडवा या चोरट्याला या ठिकाणी पहिल्या बारीचं शेवटचं गीत फक्त टायटल या ठिकाणी गात आहे. अगदी बोलून 3 मिनिटं टायटल या ठिकाणी गात आहे. प्रश्नाची प्रत तुम्हाला दिलेली आहे आणि प्रश्न असा आहे की भगवान श्रीकृष्ण यांनी नारद मुनींना वेगवेगळ्या रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. एक दर्शन मात्र श्रीकृष्ण स्वामींनी महालामध्ये एका मंत्राचा जप करताना दिलेला आहे. तर तो मंत्र कोणता असा प्रश्न कोणाला दिलेला आहे आणि टीप कोणाला दिलेला आहे की गायत्री मंत्र. त्याचप्रमाणे राधेश्याम राधे राम ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हे मंत्र सोडून सांगायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय लक्ष असू द्या की केसामध्ये गजरा न बघताना गजऱ्यावर नजरा या पोरीचा बघून घ्या
माझ्या नादाला लागू नको बुवा तोंडावर पडशील अरे खाना पापाचं भरू नको रे वेड्या फुकट मरशील खाना पापाचं भरू नको रे वेड्या फुकट मरशील चला या ठिकाणी बराच वेळ झालेला असं ते कसं यांचा बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी रात्री ठीक 8 वाजता आपले दादर येथील छत्रपती श्री शिवाजी नाट्य मंदिर या ठिकाणी भरतजी गाणेकर विरुद्ध कुरेवाले शाहीर देवजी मुंडे या दोन शाहिरांचा महासंग्राम कलगीतुराचा सामना या ठिकाणी होणार आहे. आपण सर्वांनी कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. पहिल्या बारीचं नाव या ठिकाणी संपन्न करत आहे आणि कुरेवाले शाहीर मोरे बुवा आणि त्यांच्या संपूर्ण टीमला पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.